नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र खूप मोठा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये खूप मोठं वादळ आता पुन्हा दुसरं वादळ खांडेकरांच्या घरी येणार आहे आणि हे वादळसुद्धा अनअपेक्षित तारिणी आणि केदारसाठी असणार आहे. हो, आता खांडेकरांच्या विरोधात स्वतः जे मॅडम पुरावे शोधत खरंच गुलाबशी कोणी हात मिळवणी केलेली आहे हे जेव्हा आता सर्च वॉरंट कौशिकीला दाखवत आता खांडेकरांच्या घराची झडती त्या घेणार आहे आणि या झडतीतून असे मोठे दोन पुरावे जे मॅडमच्या सिंघम लेडीच्या हाती लागणार आहे, ज्याने आता पूर्ण खांडेकर परिवार हादरून जाणार आहे की त्यांच्या घराशी नक्की गुलाबचा कनेक्शन तरी काय. तर हो, बघूया आजच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे, सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ असेच तारिणी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता जे मॅडमने युवराजला खूप टॉर्चर केलेलं असतं, त्याच्याशी एवढी मारहाण केलेलं असतं, त्याला चाबूकने मारहाण केलेलं असतं आणि तेव्हाच मात्र युवराज पोपटासारखा बोलतो की मला मारून काहीही फायदा नाही आहे, मी फक्त एक प्यादा होतो आणि खूप मोठा राजा तर आमच्या खांडेकरांच्या घरी लपलेला आहे असं बोलत आता इकडे मात्र युवराज बेशुद्ध अवस्थेत होतो आणि आता पुन्हा शुद्धीवर येण्याची ही जे मॅडम वाट बघत नाही, कारण जे मॅडमला फक्त एका केसाच्या टोका इतका जरी पुरावा मिळाला तर ती डायरेक्ट ॲक्शन घेत असते. तर ती आता लगेच सर्च वॉरंट काढते, ते म्हणजे खांडेकरांच्या घराविषयी. आता तो सरळ वॉरंट घेत इकडे मात्र ती खांडेकरांच्या घरी एंट्री घेते. तेव्हा हेच वादळ आता इकडे तारिणी आणि आता केदारवरती आलेलं असतं. आता पुन्हा अनअपेक्षित अशी एंट्री जे मॅडमनी खांडेकरांच्या घरी केलेली आहे. तेव्हा मात्र आता तारिणीला खूप भीती वाटते, कारण इकडे मात्र तारिणीच्या घरी आता जशी जे मॅडम येते म्हणजे काही ना काही कारण असल्यामुळे जे मॅडम येणार नाही असं ती केदारला बोलते. तेव्हा आता लगेच कौशिकी घरी असते आणि पुन्हा जे मॅडम आता कौशिकीच्या समोर जाते आणि आता कौशिकी बोलते की तुमची हिंमत तरी कशी झाली पुन्हा माझ्या घरी पाऊल ठेवायचं. तुम्हाला माहिती आहे ना, हे एका एमएनएलचं घर आहे आणि तुम्ही एका प्रतिष्ठित नागरिकाच्या घरी असं नाही येऊ शकत. त्यावर जे मॅडम बोलतात, मला माहिती होतं की तुम्ही खांडेकर एवढे सोपे नाही या, जेवढे साधे सोपे तुम्ही दिसता ना तेवढे साधे सोपे तुम्ही नाही या. हे बघा कौशिक मॅडम, इंग्लिश येतं आहे ना तुम्हाला, मग बघा मी तुमच्यासाठी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गिफ्ट आणलेला आहे. तेव्हा आता तो जो काही सर्च वॉरंट जे मॅडमने आणलेला असतो तेव्हा मात्र आता तो कौशिकीकडे देते आणि कौशिकीकडे दिल्यानंतर मात्र आता इकडे लगेच सर्च वॉरंट घेतल्यानंतर कौशिकीच्या लक्षात आलेलं असतं की या सिंघम लेडीने आता आपलं घर शोधण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा कुठं ना कुठं आता कौशिकी विरोध करते, पण जे मॅडमने सर्च वॉरंट दाखवल्यानंतर आता काही कुणाचं ऐकत नाही आणि सरळ खांडेकरांच्या घराची प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केल्या जाते आणि कसून चौकशी केल्यानंतर पूर्ण घराचा आता शोध घेतला जातो. पण मात्र प्रेक्षकांनो इकडे केदार बोलते की ह्या जे मॅडम कसं एवढं लवकर ॲक्शन घेऊ शकता. आता खरंच इकडे तर यांनी युवराजची 2 दिवस झालं कुणाला भेटू दिलं नाही आणि आज असं अचानकपणे ॲक्शन घेतलेलं आहे. खरंच या जे मॅडमचं मात्र काहीही कळत नाही मला, खरंच काय करावं ना केदार. त्यावर आता केदार बोलते की हो ना, यांनी तर आपल्याला आश्चर्याचा धक्काच दिलेला आहे. तेव्हा सर्वप्रथम आता इकडे सर्वांच्या रूमची चौकशी केली जाते, पण आता मात्र इकडे इशूच्या रूममध्ये असं काही जे मॅडमला सापडते जेणेकरून आता खांडेकरांच्या घराला मात्र खूप मोठं वादळ आलेलं असतं. एक दिवस आता अशीच बॅग ते म्हणजे डॉक्टर कामदांनी इकडे आता कौशिकीकडे दिलेली असते आणि कौशिकीने तेच बॅग इशूकडे दिलेली असते. इशूने ती बॅग चेक न करता तिच्या रूममध्ये ठेवलेली असते. आता हे एक जुनो लेटेस्ट प्रोमोमध्येच आपल्याला दाखवलेला आलेलं आहे. तेव्हा आता इशूची रूम चेक केल्यावरती त्या रूममध्ये तिला ड्रगची एक छोटी बॅग मिळते आणि त्या बॅग आता खोलल्याबरोबर जे मॅडमच्या लक्षात आलेलं असतं आणि आता कौशिकीला बोलावण्यात येतं आणि ही रूम कुणाची आहे. तेव्हा आता ही रूम तर इशूची आहे असं सांगण्यात येतं. तेव्हा आता इशूला सुद्धा बोलावण्यात येतं आणि आता कौशिकीला बोलतं की काय झालं, तू तर बोलली होती कौशिकी की तुम्ही खूप मोठे प्रतिष्ठित नागरिक आहात, मग झालं काय.
आता हे बॅग तुमच्या घरी आली तरी कशी? तेव्हा मात्र आता इकडे लगेच इशूची बॅग नाही आहे, ही तर माझ्याकडे होती तारिणी आणि मीच इशूला दिलेली आहे. तेव्हा आता इकडे मात्र लगेच इकडे जे मॅडम विचारते की अच्छा तू इशूकडे दिलेली आहे, मग ही बॅग कोणाची आहे? डॉक्टर कामदांची, अशी मात्र कौशिकी सांगते. मग हे तुमच्या घरात कशी? त्यावर आता इकडे आता हे तुमच्या घरात आली कशी आणि तुमच्या तिघांचा या बॅगीशी काय संबंध आहे, हे तर आपल्याला मात्र पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कळणार आहे. आणि हे बघ कौशिकी, तुझ्या रूममध्ये हे कोड वर्डमध्ये डायरी का आहे? तेव्हा आता इकडे कौशिकी बोलते की हे बघा, मी MNLची न्यूज रिपोर्टर आहे आणि मला या सर्व कोडचं काम पडते. आता तेव्हा इकडे लगेच जे मॅडम बोलते की हे कोड असे कोड फक्त गुन्हेगारच यूज करतात. मला माझी एवढ्या दिवस सर्व्हिस झाली यामध्ये माहिती आहे. आणि या रेड डायरीचं काय रहस्य आहे ना कौशिकी, हे मी तुझ्याकडून आता पोलीस स्टेशनमध्येच मात्र कबूल करून घेणार. तेव्हा आता इकडे मात्र स्वतःच्या खांडेकरांच्या घरी एवढं मोठं ड्रग्सचं बॅग मिळाल्यानंतर इकडे आता केदार आणि तारिणी खूप विचारात पडतात की खरंच आपण ज्या व्यक्तीचा शोध घेत आहोत ती इशू तर नाही आहे ना? तेव्हा आता इकडे लगेच या दोघांना अरेस्ट करत, आता या दोघी बहिणींना अरेस्ट करत आता पोलीस लगेच जे मॅडम सिंघम मॅडम आता घेऊन जाते पोलीस स्टेशनमध्ये. तर इकडे आता जे मॅडमनी इकडे ऑर्डर दिलेले असतात तर डॉक्टर कामदांना सुद्धा त्यांच्या हॉस्पिटलमधून आता अरेस्ट केल्या जातं. त्यानंतर आता तिघांना एकत्रित कसून त्यांची चौकशी केली जाते. इकडे मात्र आता ती बॅग कोणाची आहे? तर केदार आणि तारिणी बोलते की खरंच आपण इशूकडे तर लक्ष दिलेलंच नाही आहे. हे जे काही मॅडमने पुरावा नेला यातून आता कौशिकी, इशू आणि डॉक्टर कामत खरंच या तिघांपैकी कोणतरी मात्र गुलाबशी हात मिळवणी केलेली आहे आणि हे तर आपल्या लक्षात आलंच नाही. पण जे मॅडमनी एवढी धडाकेबाज एंट्री घेत खांडेकरांच्या घरी सर्च वॉरंट काढत मात्र ही बॅग सापडली. म्हणजे आता या तिघांना नक्की त्यांच्या ही सिंगम लेडी नेमकी तिच्या अंदाजमध्ये काय विचारपूस करणार ना? इकडे मात्र सर्वांना टेन्शन आलेलं असतं. तेव्हा आता इकडे रेखा बेलसरे पुन्हा आता हे सर्व या तिघांना अरेस्ट झाल्याबद्दल सुद्धा पुन्हा आता इकडे तारिणीच्या अंगावरती सर्व बोट दाखवत असते. तर इकडे आता दुसरीकडे दयानंद काकाची तब्येतसुद्धा बिघडलेली असते, कारण कौशिकी म्हणजे एक त्यांचा आधार असतो आणि कौशिकीला एवढं चांगलं समजत असताना इशू आणि कौशिकीला पुन्हा आता अरेस्ट करून गेलेले पोलीस, आता हे सर्व चित्र इकडे दयानंद खांडेकरांच्या डोळ्यासमोर येते आणि तो पूर्णत्वा हादरून जाते. तर इकडे मात्र पोलीस स्टेशनमध्ये आता सरळ डॉक्टर कामत बोलतात की मी काहीही केलेलं नाही ताई. तेव्हा आता असं काहीही केलेलं नाही असा शब्द ऐकता क्षणी आता जे मॅडम पुन्हा तिची पावर वापरत जबरदस्त अशी डॉक्टर कामदांच्या कानाखाली देते आणि बोलते की काय केलेलं नाही आहे, अजून तर मी माझी चौकशी चालू केलेली नाही आहे आणि मी तुमच्या तिघांना माझ्या स्पेशल रूममध्ये जाऊन आता जसा तो तुमचा युवराज भाऊ आहे ना, तो पोपटासारखा बोललेला आहे आणि तुम्हा तिघांनासुद्धा कसं पोपटासारखं मी बोलून घेणार आहे ना, हे मात्र मी आता 100% तुम्हाला गॅरंटी देते. आणि तुमचंच खरंच तुमच्या तिघांपैकी कुणी नेमकं गुलाबशी हात मिळवणी केलेली आहे स्वतःहून सांगा, नाहीतर मात्र तुमच्या तिघांसाठी हे वाईट दृश्य असणार आहे. तेव्हा कौशिकी बोलते की मी कौशिकी खांडेकर आहे आणि तुम्ही माझ्याशी अशा भाषेत नाही बोलू शकत. तेव्हा मात्र इकडे आता कौशिकी खांडेकरांना सुद्धा आता इकडे सिंगम लेडी बोलते की हे बघ, तू आता कौशिकी खांडेकर नाही आहेस तर तू खूप मोठी सस्पेन्स भरेल एक क्रिमिनल आहे. खरं सांग, तुझा तर गुलाबशी काही कनेक्शन नाही आहे ना, आणि गुलाब खरंच तुझा कोण आहे ना हे सांग, तू तर गुलाबची बॉस नाही आहे ना? असं या तिघांची आता कसून चौकशी इकडे जे मॅडम करत असते. खरंच या चौकशीत आता नेमका काय उलगडा होणार आहे हे पाहणं आपल्यासाठी खूपच रंजक होणार आहे. खरं तर मला असं वाटते या लेटेस्ट प्रोमोवरून की इशू आणि मात्र डॉक्टर कामदस या सर्वांचं खूप मोठं या गुलाबशी कनेक्शन आहे आणि हा डॉक्टर कामत जो काही आहे ना, तोच या गुलाबचा बॉस असल्याची शंका आता सर्वांना आलेलीच असते. तर खरंच प्रेक्षकांना आता हे सिंगम लेडी या तिघांकडून काय उकडून घेते आणि या पुराव्याच्या बेसवर आता कौशिकी, इशू, डॉक्टर कामत किती दिवस जेलमध्ये राहतात हे सुद्धा एक खूप मोठं रंजक स्टोरी या लेटेस्ट प्रोमोमध्ये आणि समोर आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून असेच तारिणी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.